संजय राऊत यांच्या विरोधातील देशद्रोहाचा गुन्हा मागे पोलिसांनी चूक कबूल केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात यवतमाळच्या उमरखेड पोलिसांनी दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा सोमवारी मागे घेण्यात आला। पोलिसांनी न्यायालयात लेखी उत्तर सादर करीत आपली चूक कबुली केली आणि FIR मधून देशद्रोहाचा कलम 124A वगळल्याचे न्यायालयाला कळवले। दैनिक सामनातील रोकटोक या सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकात्मक लेखन केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली। त्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध भादवी कलम 124A अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाने या कलमाला स्थगिती दिली असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे देशद्रोहाचा कलम वापरले असा आक्षेप नोंदवत संजय राऊत यांच्यातर्फे ॲडव्होकेट फैजान मिर्झा, ॲडव्होकेट ताज मालनस आणि ॲडव्होकेट सलीम मेनन यांनी पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। त्यावर न्यायालयाने पोलिसांनी लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते। सोमवारी ते उत्तर सादर करताना उमरखेड पोलिसांनी चुकीची सपशेल कबुली दिली। याच वेळी खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतल्याच्या न्यायालयात लेखी उत्तराद्वारे कळवले। लेखी उत्तरातून दिलेली स्पष्टीकरण गुन्हा नोंदवल्यानंतर 5 दिवसातच उमरखेड पोलिसांना आपली चुकीची जाणीव झाली। सर्वोच्च न्यायालयाने SG बोंबेटेकर विरुद्ध केंद्र सरकार खटल्यात 11 मे 2022 रोजी निकाल दिला। त्यात न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना भादवी कलम 124A अंतर्गत गुन्हे नोंदवण्यास मनाई केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाला अनुसरून खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील FIR मधून कलम 124A वगळले आहे असे स्पष्टीकरण पोलिसांनी पुसद न्यायालयात दिले। तसेच फौजदार दंड संहितेच्या कलम 177 अन्वये गुन्ह्याचा पुढील तपास मुंबईतील दादर पश्चिम पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिली। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।